आम्ही आणि मग थोडाफार काही किराणा तेल वगैरे पापड वगैरे हे सगळं घेऊन आलो होतो. हिंग संपलं होतं मी हिंग घेऊन आलो होते बघा छोटी एक आहे हिंगाची म्हटलं एक्स्ट्रा असलेली बरी हिंग चांगलं असतं जेवणात टाकल्यावरती म्हणजे पोटासाठी हिंग चांगलं असतं म्हणून मी नेहमी प्रिपेअर करते हिंग. तर असे आहे. तर आता फ्रीज नाही आहे तर मी असंच ठेवते बघा ह्या टोपलीमध्ये ठेवून देते भाज्या मस्तपैकी एक आठवडे चांगले हवेवरती राहून जातात. तर आपण हे सगळं आता मस्तपैकी लावून घेऊ भाज्या पहिले आपण टोमॅटो लावून घेऊ. तुम्ही असं नेहमी म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नेहमी माझे ब्लॉग मी जे टाकते मिनी ब्लॉग सध्या मोठे ब्लॉग करत नाही मी मिनी ब्लॉग छोटे छोटे करते आणि ते अपलोड करून देते. तुम्हाला माझे हे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपलं चॅनल ग्रो झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण थोडं चांगलं वाटेल मी पण अजून जास्त मेहनत करेन जेवढी मेहनत घेते आता त्याच्यापेक्षा अजून जास्त घेईन मेहनत घेताच आहे पण तरी साथ असलेल्या लोकांची काही करू शकतो आपण. तर हे गाजर आहे तर आता ह्याचा मी करणार आहे हलवा तो तुम्हाला मी रेसिपी म्हणजे बघायला भेटेल गाजरचा हलव्याची. तर बघा आपण टोमॅटो एवढे आणले 1 किलो टोमॅटो घेतले होते मी 1 किलो घेतले की पूर्ण एक आठवडा शनिवार रविवारपर्यंत निघून जातो. मी हे घेतले होते शिमला मिरची आहे ना मी शिमला मिरची करून घेते मी शिमला मिरचीचे माझे एक मिनी ब्लॉग अपलोड केले बघितला का तुम्ही तो नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती रोशनी विथ हॅपीनेस. तर शिमला मिरची आहे शिमला मिरची एवढीच होते काल मी मसाले भात केला त्यामध्ये टाकली तर ही शिमला मिरची टाकली घेऊ आपण शिरोळी आहे शिरोळी तर हे शिरोळी आहे ना कोलिम कोलिम माहिती नाही झिंगे झिंगे त्याच्यामध्ये हे टाकून छान लागते भाजी याची पण एक रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवेल खूप छान लागते अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा ज्याला आवडत नाही ना त्याला सुद्धा आवडून जाते ती भाजी खूप छान लागते शिरोळी. मी तुम्हाला नक्की माझी रेसिपी शेअर करेन तुम्ही नक्की बघा रेसिपी. आता आपण ठेवून देऊ गाजर गाजर ठेवून देऊ त्यामध्ये बटाटे आपल्याला तिकडे ठेवायला लागतील कांदे बटाटे लसूण ते भरताच्या वांग्याचे पण ब्लॉग मी शेअर केल्या नक्की जाऊन बघा चॅनलवरती त्याला पटकन जाऊन बघा नक्की भरताचं वांग आणि हे लिंबू याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. अद्रक अद्रक मला अद्रक लसूणची पेस्ट जास्त लागते मला त्याशिवाय मला स्वयंपाक अपूर्ण वाटतो. अद्रक लसूण आणि कोथिंबीर नाही कारण दिसच नाही कोथिंबीर मी नाही घेतली तो खाली जाऊन घेऊन यायचं हे आवडत नाही तरी मी जबरदस्ती थोडी टेस्ट कशी टेस्ट आहे ना त्यांनी टेस्ट खूप छान होते त्यामुळे मला वाटतं की टाकावं त्यांना आवडत नाही मी लपून टाकून देते. पहिले ते खायचीच नाही कोथिंबीर बोलतात मग नंतरला हळूहळू त्यांना आता सवय लावते कोथिंबीर खाण्याची. पहिले कांदा सुद्धा खात नव्हते कच्चा कांदा आवडत नव्हता ना आता जेवणासोबत देते खाऊन घ्या ही मिरची तिखट नसते मी जेवणासोबत सुद्धा खाऊन घेते बघा अशीवाली ही मिरची मी मिक्स मिरची घेतली बघा 2 मिरच्या ही मोठीवाली ही तिखट नसते जास्त आणि ही आपली झणझणीत तिखटवाली मिरची ही एक टाकायची ही एक टाकायची 2 टाकले की होऊन जाते. मला ही मिरची जास्त आवडते कारण ही तिखट नसते मी कधी काय जेवण केलं ना ती सोबत असंच घेते ठेवून घेते छान लागते. तर आपल्याला कधी करूया गाजरचा हलवा मी रेसिपी तुम्हाला शेअर करेन गाजरच्या हलव्याची बघू सांगेन कधी करायचं. ओके आज करायचे डाळ पालक